विद्यार्थी मित्रो, आज आपण चॅप्टर नंबर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन यालाच मराठीमध्ये अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. चॅप्टर नंबर 3 आहे हा मॅथ फर्स्टचा स्टँडर्ड 10चा. याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.1 मधील अरिथमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमधील काही उदाहरण आपण घेणार आहोत. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट क्वेश्चन इज which of the following sequence are AP? Which of the following sequence are AP? AP means arithmetic progression. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, काही सिक्वेन्स दिलेले असतील त्याच्यामध्ये कोणत्या सिक्वेन्स AP आहेत हे आपल्याला ठरवायचं आहे, किंवा दिलेल्या सिक्वेन्स AP आहेत किंवा नाहीत हे ठरवायचं आहे. एक्झाम्पल फर्स्ट, पहिलं उदाहरण पहा. इन दिस एक्झाम्पल वी हॅव गिवन द सिक्वेन्स इज 2 4 6 8. ही क्रमिका दिलेली आहे, म्हणजे हा संख्यांचा संच दिलेला आहे आणि हा आपल्याला ठरवायचा आहे की तो एपी आहे किंवा नाही. आता एपी आहे किंवा नाही म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे. आपल्याला माहिती आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन जर असेल, दिलेलं सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तर त्यांच्या क्रमागत पदांमधील फरक समान असतो. द कॉन्जिक्युटिव्ह टर्म्समधील डिफरन्स समान असेल तर आपण त्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे असं म्हणतात. तर काय करायचं पहा. फर्स्टली वी हॅव टू राईट द गिवन टर्म्स. तर दिलेली पद आपण लिहून घेऊया. या सिक्वेन्समध्ये पहिलं पद आहे ते 2. फर्स्ट टर्म इज 2, देअरफॉर वी कॅन राईट T1 मीन्स फर्स्ट टर्म. T1 इज इक्वल टू 2. व्हॉट इज सेकंड टर्म? दुसरं पद काय? तर दुसरं पद आहे 4. दॅट इज T2 इज इक्वल टू 4. What is third term? That is T3 is equal to 6. And what is next term? That is fourth term. T4 is equal to 8. In this way, firstly we have to write the terms of given sequence. दिलेल्या सिक्वेन्स आपण पद लिहून घेतलेले आहेत. Now we have to check the difference between consecutive term. या क्रमागत पदांमधला फरक आपल्याला बघायचा आहे. पहिलं पद आणि हे दुसरं पद आहे, यांच्यामध्ये फरक किती येतोय त्याचं आपण ऑब्झर्वेशन करणार. सो वी हॅव टू राईट T2 मायनस T1. T2 मायनस T1 म्हणजे दुसरे पद वजा पहिले पद. नाव सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ T2 इज इक्वल टू 4 मायनस व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ T1 दॅट इज 2. 4 minus 2 that is we get 2. Thus T2 minus T1 is equal to 2. Now observe the difference between next two terms, that is T3 minus T2. T3 minus T2. What is its difference? T3 minus T2 that is 6 minus 4 is equal to 2. Also write or observe difference between next two terms, that is T4 minus T3. T4 minus T3 that is also 8 minus 6. 8 minus 6 is equal to 2. Directly I have written here that T4 minus T3 is equal to 2. From this we can observe the difference between consecutive term is constant. क्रमागत पदांमधला फरक बघा. T2 वजा T1 चा फरक आला 2. T3 मायनस T2 चा फरक देखील 2 आहे आणि T4 मायनस T3 देखील फरक 2 आहे. फरक समान आहे. प्रत्येक क्रमागत पदामधील फरक समान आहे. देअरफॉर वी कॅन राईट द कॉमन डिफरन्स. हा जो फरक जो आहे, समान फरक असतो त्याला आपण कॉमन डिफरन्स म्हणतोय. सामायिक फरक त्याला काय म्हणतो आपण? कॉमन डिफरन्स. हिअर the common difference is constant. कॉमन डिफरन्स त्याला आपण कॉमन डिफरन्सला अक्षर वापरतो D. कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 2. प्रत्येक ठिकाणी समान येतोय. कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 2 इज कॉन्स्टंट. हा समान येतोय. हा कॉमन डिफरन्स D इज कॉन्स्टंट. देअरफॉर वी कॅन राईट, आणि कॉमन डिफरन्स समान येत असेल तर ती सिक्वेन्स एपी असते. देअरफॉर वी कॅन राईट गिवन सिक्वेन्स इज ॲन एपी. दिलेली सिक्वेन्स एपी आहे. अंडरस्टँड? ओके.
Now take one more example, that is -3, -7, 4, -6. This is given sequence. We have to write it is AP or not. ही AP आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. So firstly we have to write the terms of given sequence. Therefore we have T1 is equal to -3, T2 is equal to -7, T3 is equal to 4, and T4 is equal to -6. Now we have to take the difference between two consecutive terms. Therefore T2 minus T1, T2 minus T1, T2 minus T1 मधला आपण फरक घेतोय. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ T2 ची किंमत पहा -7, आणि व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ हा मायनस हा सूत्रातला मायनस आहे. आणि व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ T1 ची किंमत किती -3. इथं लक्षात घ्या हा मायनस आहे तसा इथं मी लिहिलेला आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ T1 दॅट इज -3. Value of T2 is -7. Therefore we get -7, double minus we can take +3, and its value is -7 plus 3, that is -4. Thus we get T2 minus T1 is equal to -4. Now taking the difference between next two consecutive terms, that is T3 minus T2, T3 minus T2, T3 minus T2, that is 4 minus -7. Therefore we get 4, double minus we can take plus 7, that is 11. Now take the difference between next two terms, that is T4 minus T3, T4 minus T3. We get -6 minus 4. Therefore we get -10. Observe the difference between two consecutive terms. Here difference between T2 minus T1 is -4. This difference is 11 and this difference is -10. Here we observe that the difference between two consecutive terms is not constant. Therefore we can write given sequence is not an AP. Therefore we can write here common difference is not constant. Difference is not constant. Therefore given sequence is not an AP. Given sequence is not an AP. म्हणजे ती AP नाही. का नाही? तर कॉमन डिफरन्स सारखा नाही. डिफरन्स वेगवेगळा आला, फरक वेगवेगळा. Therefore their given sequence is not an AP. Okay. Now take question number 2, that is write an AP whose first term is A and common difference is D is given. म्हणजे आपल्याला AP लिहायची आहे की ज्याच्यामध्ये फर्स्ट टर्म त्याची किंमत म्हणजेच A ची किंमत दिली असेल आणि कॉमन डिफरन्स D ची किंमत दिली असेल. फॉर एक्झाम्पल वी टेक हिअर A is equal to 10 and D is equal to 5. From this we have to write the AP. म्हणजे आपल्याला A आणि D च्या किमती दिलेल्या आहेत, त्याच्यावरून AP तयार करायचे आहे. तो फर्स्ट वी कॅन राईट वी हॅव A is equal to, A ची किंमत काय दिले पहा, A is equal to 10. दिलेली माहिती लिहून घेतोय मी. A is equal to 10 and what is value of D? D is equal to 5. This is given information. We have to find AP तयार करायची. AP तयार करायची म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याला T1, T2, T3, T4 हे पद शोधावे लागतील. पहिल्यांदा T1 फाइंड करूया. T1 मीन्स फर्स्ट टर्म, T1 मीन्स फर्स्ट टर्म, आणि फर्स्ट टर्मला दुसरा अक्षर पहा, फर्स्ट टर्म ए देखील म्हटलेला आहे. म्हणजे ए ही फर्स्ट टर्म आहे म्हणून आपण डायरेक्ट लिहूया T1 इज इक्वल टू ए, कारण ए म्हणजेच फर्स्ट टर्म आहे. T1 इज इक्वल टू ए and what is value of A? That is 10. Value of A is equal to 10. Thus we get T1 is equal to 10. Now to find value of T2 ची किंमत फाइंड करायची आपल्याला. T2 is equal to
T1 प्लस डी, पहिल्या पदामध्ये जर आपण डी ऍड केला, कॉमन डिफरन्स मिळवला, तर आपल्याला T2 मिळणार. देअरफॉर T2 इज इक्वल टू T1 प्लस डी. देअरफॉर सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ T1 अँड डी. T1 ची किंमत किती पहा, 10. देअरफॉर T1 ची किंमत 10 अधिक व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डी, डी ची किंमत 5. 10 प्लस 5 that is 15. Thus we get value of T2 is equal to 15. Now what is value of T3? T3 is equal to T2 plus D. T3 च्या अगोदरचं पद T2, T2 मध्ये जर आपण D ऍड केला तर T3 मिळणार आपल्याला. Therefore we get T2 plus D. What is value of T2? Value of T2 is equal to 15. 15 plus D ची value 5. Therefore we get 20. Now next term, that is T4. T4 is equal to T3 plus D. T4 टर्म फाइंड करण्यासाठी आपल्याला T4 च्या अगोदरचं पद T3. T3 मध्ये D ऍड केला की आपल्याला T4 मिळणार. Therefore we get T4 is equal to T3 plus D, that is 20 plus 5. We get 25. Now we can write the AP. Therefore given AP is, the AP आपण लिहूया. What is first term? That is T1 10, T2 15, T3 20, and next term that is 25 dot dot dot. In this way we can find the given AP. Understand? Okay. Now see the next question, that is question number 3, and question is find the difference, find the first term and the common difference of an AP, and AP is given 5, 1, -3, -7 dot dot dot. आपल्याला काय करायचं पहा, या AP मध्ये ही जी AP दिलेली आहे आपल्याला, या AP मध्ये फर्स्ट टर्म लिहायचं आहे आणि कॉमन डिफरन्स लिहायचं आहे, एवढंच करायचं आहे पहा. सो वी हॅव दिलेली AP लिहून घेऊया पहिल्यांदा. वी हॅव 5, 1, -3, -7 is an AP. AP दिलेले आपल्याला. सो वी हॅव टू फाइंड फर्स्ट टर्म. देअरफॉर फर्स्ट टर्म that is T1. T1 is equal to what is first term? That is 5. T1 is equal to 5. And we have to write the common difference. Common difference लिहायचं आहे. Common difference D. D is equal to, we know common difference. Common difference कसा मिळतो, तर सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. अशा पद्धतीने आपल्याला कॉमन डिफरन्स मिळणार आहे. सेकंड टर्म that is 1, what is second term? 1 minus 4, 1 minus 5, sorry, 1 minus 5 first term, we get -4. In this way first term is equal to 5 and common difference is equal to -4. We can write in word, therefore first term is equal to T1 is equal to 5 and common difference is equal to D is equal to -4. अंडरस्टँड? ओके. आपल्याला या ठिकाणी फक्त फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स घ्यायचा. आता कॉमन डिफरन्स AP असल्यामुळं कोणत्याही दोन क्रमागत पदामधला फरक घेतला तरी चालेल. सगळ्या पदामधला फरक घ्यायची गरज नाही, कारण तो समानच असणार आहे. ओके.